आणि नॉन स्ट्राईक एंडला द प्राईड ऑफ नवी मुंबई, ती कोहिनूर ऑफ नवी मुंबई, कॅप्टन भूषण पाटील ऑन नॉन स्ट्राईक. तर विश्वजित ठाकूर विश्वव्यापी खरं तर प्रदर्शन दिलंय या खेळाडूनं. आपल्या नावाप्रमाणेच विश्व सामावून घेतलं. अनेक देशांमध्ये जाऊन खरं तर दिघोडे गावचा डंका वाजवला. उरण तालुका रायगडचं नाव मात्र रोशन केलं या खेळाडूनं. आणि या विश्वजित ठाकूर मोठ्या पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल कट केला. यावेळेस मात्र समोर अगदी पाठीमागे शॉर्ट मानला फिल्डर आहे. रन कंप्लीट केले. पहिलाच चेंडूवर खातं उघडलं जातं ते चॅम्प 11 नवी मुंबई या टीमचं. अगदी 2 स्पर्धा पनवेल तालुक्यामध्ये होत आहेत. दुसरी पण स्पर्धा आपण पाहतोय. कारा ट्रॉफी सुरू आहे जी कोपरच्या एअरपोर्ट ग्राउंडवर सध्याच्या घडीला सुरू आहे. व बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये समोर खेळलाय मिडॉनला. 1 रन मिळेल. दोनही खेळाडूंनी आपले स्ट्राईक रोटेट केलेत. अकाउंट ओपन केलंय. हा चेंडू पहा थोडासा आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू. संपूर्ण मैदान आपण पाहिलं तर आमचे नानोबा मैदान पंच कमिटी ज्यांचं फार मोठं सहकार्य राहिलंय या ही स्पर्धेमध्ये या मैदानाकरिता त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी समोर लॉंग ऑफच्या वरून भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. मोठ्याच्या अगेन्स्ट एक मोठा फटका भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि या 6 धावेनं टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. इकडे पूल करण्याचा प्रयत्न थोडासा मिस्क्यूट झाला होता फटका. एज लागल्यानंतर बॉल अगदी पाठीमागे शॉर्ट थर्मानकडे. 1 रन मिळेल भावेशला. 90 धाव स्कोर कार्डवर. मोठ्याचं षटक सुरू आहे पहिलं. आतापर्यंत 1 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय. 9 धावा झाल्यात चामच्या. थोडासा बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 10 रन. पहिला बॅट्समन गमावला चॅम्पियन 11 नवी मुंबई या टीमने. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल भावेशसाठी लॉफ्ट केलाय. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली. तिसऱ्या रनसाठी कॉल परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचंच प्रात्यक्षिक आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद स्पोर्ट्स गावठण त्यांच्याच विरोधामध्ये चॅम्पियन 11 नवी मुंबई असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये चॅम्पियन 11 नवी मुंबई हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण पाटील बाद झाले. त्यानंतर न्यू बॅट्समन गौरव बडदे येतात.
5 बॉल पेस केलेत भावेश नाईकने. 12 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या दिशेने. चेंडू गेल्यानंतर लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर चांगली कामगिरी करेल. चेंडू फेकेल तत्पूर्वी फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. आणि बॅकअपला सुद्धा थोडासा उशिरानं खेळाडू आला होता आणि त्याचमुळे तेवढं क्षेत्र कव्हर करता आलं नव्हतं. अभिजित ठाकूरचं षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विश्वजित ठाकूरच्या धाबा झाल्या होत्या 10 आणि शेवटच्या चेंडूवर खरं तर भूषण पाटीलला बाद केलं होतं विश्वजित ठाकूरनं. अभिजित ठाकूर आता गोलंदाजी करतो. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धाबा आल्यात. 22 साठी नेक्स्ट बॉल. इकडे थोडासा बिस्कुट झालाय. फटका परंतु समोर एकच धाव आहे ते सिंगल रन. आज भावेश नाईकचे बरेचसे फटके. बॅकअप नाहीये, कव्हरअप नाहीये. त्या ठिकाणी बॉल चाललाय पाठीमागे. पंच इशारा करत असताना 6 धावा. ज्या ठिकाणी खरं तर झेल उडाला होता आणि ही सगळ्यात निराशाजनक गोष्ट ठरते ती गोलंदाजासाठी. कारण गोलंदाजी करणं रबर बॉलला तितकंसंही सोपं नाही आहे. मेहनत घेतात गोलंदाज. कारण इकडे सध्याच्या घडीला कोणतंही क्रिकेट फॉर्मॅट असू द्या, गोलंदाजांची सर्रासपणे कत्तल केली जाते. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे फलंदाज एवढे आक्रमक झालेत. कोणत्याही क्रमांकाचा फलंदाज येऊन तेवढाच मोठ्या द्वेषानं मैदानामध्ये बॅटिंग करत असतो आणि अशा वेळेला मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये अशा धाबा जाणं. 6 धाबा मिळाल्या मागच्या चेंडूवर आणि त्याचमुळे धावसंख्या वाढले आणि जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. मागे 2-2, 3-3 खरं तर यष्टीरक्षकासह शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि तरी सुद्धा खरं तर पाठीमागे 4 धाबा आणखीन गेल्या. थोडीशी निराशा आहे. कमबॅक करावा लागेल अभिजित ठाकूरला. छोट्याचा हा बॉल डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक व्ही शेप मध्ये लॉफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या वरतून षटकार. 6 धावेनं टोटल जाऊन पोहोचेल ते 28 वर. 28 ऑन अ बोर्ड. आता हे षटक मात्र महागडं होतंय. थोडीशी निराशा जरूर आहे परंतु बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षण सुमार होत असतं परंतु तरी सुद्धा कंट्रोल करावं लागतं. आणखीन एक चांगला स्ट्रोक. फुल लाईन तोता खोदून काढलाय, समोर उडवलाय अगदी वाडिश लॉंग ऑफच्या वरून. 6 धाबा. पुनश्च एकदा षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून. आता हे षटक लांबलंय. सुरुवात चांगली केली होती. चौकार आहे. 6 आहे. 34 धाबा. 34 रन्स. यावेळेचा चेंडू चांगला होता. थोडासा शॉर्ट केला होता. टप्पा पडल्यानंतर उसळला. अगदी खांद्याच्या वरून निघून गेला विकेट किपर आणि विश्वजितच्या हातामध्ये. विश्वजित सुद्धा थोडासा नाराज दिसतोय कारण या खूप धाबा या ओव्हरमध्ये अपेक्षित नव्हत्या त्याला सुद्धा परंतु त्या आल्यात. अभिजित ठाकूरच्या या ओव्हरमध्ये 24 धाबा आल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक बाद 34 चामटाने. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा आलाय. यावंच लागेल कारण मागचं षटक महागडं ठरलंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इकडे बाद केलंय ते गौरव बडदेला आणि विकेट डाऊन. सेकंड डाऊन. दुसरा धक्का दिलाय तो विश्वजित ठाकूरनं. 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या पाहायला मिळते. कमबॅक करण्यासाठी स्वतः मोठ्या मैदानामध्ये पुन्हा एकदा आला. नवी मुंबई ठाणे टीममध्ये काही खेळाडूंची अनुपस्थिती प्रामुख्यानं जाणवतोय. खास करून ओमी केणी, त्यानंतर विशाल असेल. विशालच्या खेळाडू वेळेवर आलेले नाही आहेत परंतु दिग्गज खेळाडू आहेत. ऋतांशू सारखा खेळाडू सुद्धा स्क्वॉडमध्ये अजूनही बसून आहे. कारण ते यावर्षी आपण पाहिलं राजीव गांधीच्या मैदानावर कमाल बॅटिंग केली होती. या खेळाडूनं 100 धाबा केल्या होत्या दिवसभरामध्ये.
त्यामुळं रबर बॉलमध्ये त्यानं सुद्धा चांगला फॉर्म दाखवला आहे. या टीमचे ओनर दर्पण देडिया यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मॅन फ्रॉम तुपे नमित पाटील. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी बार्कवर स्पीडअप करत राहा. इकडे मात्र एज लागली होती. बॉल पाठीमागे चाललाय. अपील त्या ठिकाणी सुरू आहे. कदाचित क्लीन बोलची अपील. हा निर्णय पंचांना घ्यावा लागेल कदाचित. पाहूया पंच. येस, चला चेक करूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंट्समध्ये पंचाने तेच सांगितलंय की आपल्याला ही चित्र दिसतात की नाही. हे तुम्ही नका बघू रे, कारण बेल्स नाही आहेत आणि त्याचमुळे थोडंसं कठीण जातं. बऱ्याच वेळेला चेंडू लागून गेलाय, घासून गेलाय, पटकन कळत नाही. कॅमेरामध्ये बिलकुल क्लिअर नव्हतं, त्याचमुळे ग्राउंड अंपायर्सना हा निर्णय घ्यावा लागला. चला चॅम्प 11 घाई करा.
चला गोलंदाज विश्वजित ठाकूर ऑन द हॅट्रिक नाव. मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता अर्जित केल्यात गोलंदाजानं. आणि मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 5 मॅन इन फॉर्म ओमी केणी दाखल झाला. ज्या खेळाडूची थोडीशी प्रतीक्षा केली जात होती सुरुवातीपासून, थोडंसं उशिरानं आलाय, 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 पूर्ण. दोन धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 36-36 धाबा स्कोर कार्डवर. समोर यावेळेस ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता उमी आल्यापासून पुन्हा एकदा धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र वेगानं करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन द बोर्ड. वेगळ्याच फॉर्म मध्ये ओमकार ओमी केणी दिवा कोळीवाडा या टीमचा खेळाडू तू गाजवले सातत्यानं. केंद्रीय मंत्री राज्यमंत्री चषक भिवंडीची स्पर्धा ती गाजवली. भारत सिरीजची कार त्या खेळाडूच्या नावावर आहे. थोडासा बाहेर ठेवला होता यावेळेस मोठ्यानं हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त रन. 41-41 धाबा धावफलकावर. पहिल्या दोनही सामन्यांमध्ये 80 पेक्षा जास्त धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 82, दुसऱ्या मॅच मध्ये 85 अशा धाबा. समोर लॉफ्ट केले बॉलला लॉंग ऑफच्या वरतून अगदी सहजतेनं फटका. 6 धाबांकरता षटकार. जो इझीनेस आहे ना बॅटिंग मधला कमाल आहे या खेळाडूकडे. सहजतेनं टायमिंगच्या जोरावर मात्र फटके खेचत असतो. आणि जसा मैदानामध्ये आलाय भल्या 5व्या क्रमांकावर आला असेल, परंतु इकडे विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट मात्र तो धावा जमावतोय. ऑफस्टोनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा हा चेंडू आडवा पॅटर्न ऑन साइडला खेचलाय. 2 धाबा सहजतेनं प्राप्त होतील. दुहेरी धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 49-49 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. खरं तर पहिले आय थिंक 3ही सामने आपण पाहिले आतापर्यंतचे. तर पहिल्याही मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर्स नंतर 49 होत्या. दुसऱ्याही मॅच मध्ये 3 ओव्हर्स नंतर 49 होत्या. आणि तिसऱ्याही मॅच मध्ये 3 ओव्हर नंतर 49 होत्या. हे एक वैशिष्ट्य राहिले आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये. आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर 49 रन्स आणि त्यानंतर 80 क्रॉस होतात. या मॅच मध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळेल का? कारण उमी आहे एका बाजूला, तो सुपर डुपर फॉर्म मध्ये. दुसऱ्या बाजूला भावेश नाईक आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जवळजवळ 4 षटकार पाहिलेत, 1 चौकार पाहिला आहे. लीड करतोय सध्याला चॅम्प 11 ठाणे नवी मुंबई या टीमकडून. दर्पण देडिया त्यांचा संघ खरं तर आणखीन एक स्पर्धा खेळतोय. पनवेल तालुक्यामधील 2 मोठ्या स्पर्धांमध्ये दाव टाकलेत ते ओनर्स दर्पण देडिया यांनी. आणि एका बाजूला ओपन, दुसऱ्या बाजूला तालुका, अशा 2 ठिकाणी त्यांचा संघ खेळतोय. वैभव पहिलाच बॉल यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेनं चाललाय. नो बॉलचा इशारा. आणि 4 धावा 5 धावा टोटल ऍड होतील या संपार. चला पहिल्या चेंडूवर 5 धावा मिळाल्यात. धावसंख्या झपाट्याने वाढते. यावेळेस मात्र बॅटनं
भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. खराब सुरुवात झाली या ओव्हरला. पहिल्या बॉलवर 5 धावा आल्या, नो बॉल सुद्धा, आणि तदनंतर मात्र लगेच षटकार सुद्धा पाहायला मिळाला. तेव्हा 11 धावा आल्यात या ओव्हरमध्ये, आणि त्याचमुळे स्कोर कार्ड आपण पाहिला तर तब्बल जाऊन पोहोचतो तो 60 या आकड्यावर. वैभवचा हा चेंडू खोदून काढलाय, त्याला पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, याच गोलंदाजीची खरं तर गरज आहे. वैभव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पूल केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, त्याला हुलकावणी देऊन चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता वैभव पाटीलवर थोडासा महागडा ठरतोय आतापर्यंत. वैभव पाटील यंदाचं वर्ष आपण पाहिलं रबर बॉलचं तर धर्मवीर चषक गाजवला या खेळाडूंना. त्या ठिकाणी सगळेच खुल्या गटातील खरं तर खेळाडू असताना धर्मवीर चषकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मात्र कंठवलीच्या या गोलंदाजानं पटकावला. तिकडे थोडासा महागडा षटक पाहूया. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बाल बचावलाय भूमी. रन्स मिळाल्या 2 धावा तर मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 67 या आकड्यावर. म्हणजे याही मॅच मध्ये कदाचित 80+ ही धावसंख्या सध्याच्या घडीला येऊ शकेल अशी चित्र आहेत, कारण दोनही फलंदाज तेवढेच सक्षमतेचे आहेत आणि चेंडू सुद्धा बरेच बाकी आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप केलाय पाठीमागे अष्ट्यांच्या, डायरेक्ट हिट सुद्धा. विश्वजित ठाकूरचा चूक नेम, ओमी केणी बाद, विकेट डाऊन. पहिल्यांदा खरं तर डाव्या बाजूला खाली जाणारा चेंडू तोही योग्य रीतीने मित्रपणे स्टॉप केला विश्वजितनं, आणि त्यानंतर मात्र ओमी केणी थोडासा मिंगरीच्या पुढे आला होता आणि मागे फिरण्यास संधीच दिली नाही. विश्वजित ठाकूरचा अचूक नेम थेट यष्टांवर, आणि ओमी केणीच्या स्वरूपामध्ये मात्र मोठी विकेट. 5व्या क्रमांकावर जाऊन 20 धावा मात्र त्यानं केल्या. मोठं योगदान दिलं मोठ्या धावसंख्येकडे नेण्यासाठी चॅम्प 11 नवी मुंबई ठाणे टीमला. 67 या धावसंख्येवर आत्तापर्यंत आपण पाहिले तर 4था फलंदाज बाद होत असताना भूषण पाटील, नमित पाटील बाद झाला, गौरव बडदे आणि आता मात्र ओमकार केणी. सदुसष्ट धावा. विशाल आणखीन एक मोठं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. इकडे अपील पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर चॅम्प 11 नवी मुंबई ठाणे टीमची धावसंख्या 67, लॉस ऑफ 4 विकेट. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर
टीमचे कॅप्टन अंकुश टकले. पाहूया भावेश नाईक सलामीला आलाय. मोठे योगदान दिले आतापर्यंत सलामीला येत असताना. एकोणचाळीस धावांवर खेळतोय भावेश नाईक सध्याच्या घडीला. अंकुश टकले हे षटक फार महत्वाचं असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये 80+ स्कोर झालाय. ओ यावेळेस मात्र पहा थोडासा वेट केला. फाईन एकला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. बाद भावेश नाईक 39 धावांची खेळी संपुष्टात फसवलाय अंकुश टकलेनं. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले. स्लॉगवरचं षटक कमालीचा हाताळतोय आणि 80च्या वर आम्ही धावा देणार नाही याची थोडीशी काळजी विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ सध्याच्या घडीला घेत असताना धक्का क्रमांक 5 आणि 7व्या क्रमांकावर मान फ्रॉम जुहू गाव वृत्तांशु पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना अंकुश टकलेचे बिग फॅन विपुल म्हात्रे केक बेकर्सचे ओनर आहेत त्या सामन्याचा आनंद घेतात. खास अंकुश टकलेची बॉलिंग पाहण्यासाठी मैदानावर ते उपस्थित झाले. 2 चेंडू निर्धाव सुद्धा काढलेत. धावसंख्या थांबवले परंतु मागच्या काही चेंडूंमध्ये आपण खूप चांगला खेळ केला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमनं. अंकुश पुन्हा एकदा ऋतांशू साठी स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे कंप्लीट ब्लॉक केलं होतं या चेंडूनं. ही गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण जात आहे. व्हेरिएशन्स आहेत. फ्लायटेड डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते अंकुश टकलेची. पहिले 3 डॉट बॉल 3 निर्धाव चेंडू शेवटच्या ओव्हरमध्ये येतील असं स्वप्नातही वाटलं नसेल दर्पण देडिया यांना सुद्धा. परंतु धावसंख्या मात्र सीमित ठेवले. मागचे 5 चेंडू धावसंख्या हल्लेली नाहीये. 5 बॉल मागचे डॉट खेळलाय नवी मुंबई संघ. आणखीन एक फ्लायटेड डिलिव्हरी ऋतांशूला मात्र नाही कनेक्ट करता आला. शॉर्ट स्कोर लागला तिथेच विकेटच्या आसपास चेंडू घरंगळत राहिला. 1 रन मात्र मिळते. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे हललंय. $68 ऑन बोर्ड नाव. 68 धावा. विशाल शाह एक बिग मोठं नाव आहे. ओ इकडे फटका फसलाय. बॉल समोर आलाय. लॉंग ऑनला अंदाज चुकलाय पुन्हा एकदा. जुगल बघाशी सुद्धा छोट्याच्या गोलंदाजीवर खरं तर असाच एक झेल होता. त्यावेळेस सुद्धा त्या चेंडूवर 6 धावा गेल्या होत्या आणि हा तर अगदी सोपा झेल होता. धावा येत नव्हत्या परंतु इकडे मात्र जुगल थोडासा वेगानं पुढे गेला. अंदाजच आला नाही त्याला. अगदी सहजतेनं कॅच घेता आली असती. 4 मिळाल्या. फार महत्वाच्या धावा जोडतोय विशाल. थोडासा वेट केलाय. पूल केलाय हा फटका मिड विकेटला. झेल मात्र त्या ठिकाणी टिपला. विशाल बाद होतोय. इनिंग समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 72. 72 रन्स 73 धावांचं लक्ष. त्यामुळं पहिल्या मॅचमध्ये 82, दुसऱ्या मॅचमध्ये 85, चेस सुद्धा झाल्यात 85 आणि या मॅचमध्ये 72 वर थांबवलंय. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र शेवट चांगला करता आला नाही असंच म्हणावं लागेल ते चॅम्प 11 नवी मुंबई ठाणे संघाच्या बाबतीमध्ये. आणि गरज आहे ती 73 धावांची विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला आदर्श पनवेल टीम टॉस साठी या.
सुमित डोंगरे सीमारेषेचा ताबा घ्या तुम्ही. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रिची जितू निलेश 11 डोंबिवली आणि त्यांच्याच अगेन्स्ट आदर्श पनवेल. दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आदर्श 11 पनवेल टीमचे कॅप्टन 73 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमच्या माध्यमातून कर्णधार आकाश तारेकर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. जुगल घरत आणि त्याचबरोबर विश्वजित ठाकूर देगोडी गावाचा ब्रँड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये डॉक्टर कपिल पाटील, सुमित डोंगरे, प्रफुल्ल दादा व त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आणि या मैदानामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडलाय की ज्यामध्ये तालुका निहाय हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. चॅम्पियन 11 नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्धामध्ये विनोद स्पोर्ट्स गावठाण अशी मॅच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 72 धावा पूर्ण केल्याने 73 धावांचं लक्ष्य सेट केलं. प्रतिस्पर्धी विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीम समोर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजाला इन्व्हाइट केले. पहिल्या ओव्हरसाठी मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर, मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सध्याच्या घडीला चॅम्पियन 11 नवी मुंबई या टीममध्ये तालुका निहाय या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे दिगोडी गावाचा ब्रँड विश्वजित ठाकूर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे. मॅचला होईल सुरुवात. 30 बॉल आणि 73 रनचं लक्ष्य. तर चला टॉस साठी यायचं आहे. विशाल दादा जेतेकर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज सज्ज होतोय. धीरजचा पहिला बॉल टप्पा पडला, त्यानंतर थोडीस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूने वळण घेतलं आणि एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाले टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमचा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येईल जुगल गरत, बेंडकर गावचा खेळाडू. अल्पावधीमध्येच आपल्या आक्रमकतेच्या जोरावर उरण तालुक्यामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू. थोडासा खोलवर पद्धतीचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमचे कॅप्टन विशालदादा जेतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस साठी यायचंय. रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमचा. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज धीरजने. लॉफ्ट केलाय फटका चांगला, कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे नवी मुंबईचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय.
महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबईची ओळख संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते. सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्राला जोपासणारा शहर म्हणून आज नवी मुंबईची ओळख विशालदादा जेतेकर यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, टप्पा पडला त्यानंतर लाईन मिस केली, डॉट बॉलची समाप्ती. अवघ्या 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इनसाइड एज झेलची संधी होती परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव देखील कंप्लीट होते. अवघ्या 6 धावा खर्च केल्या धीरज भोईरने. अप्रतिम दर्जाचं षटक आपल्याला पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. तर चला टॉस साठी यायचंय. रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन. चोवीस बॉल आणि 67 रनची गरज. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गंगा इंगोईला. गोलंदाज गंगा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंड बॅट्समन आहे जुगल ओव्हर द विकेट. जुगल साठी हा बॉल फटका तर जरूर बेमिसाल. झेलची संधी आहे परंतु दोन्ही फिल्डरला ठेवलंय प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. सरळ 6 रनसाठी जुगलच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमला तो फटका आलाय. जुगलच्या बॅटमधून सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये धीरज भोईरने अवघ्या 6 धावा खर्च केला. एक नवीन कॉन्फिडन्स जोडला. टीम चॅम्पियन 11 नवी मुंबई या टीम मध्ये आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा सलग 2 बॉल मध्ये 2 षटकार आतापर्यंत लगावलेत बॅट्समन जुगल घरतने. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत 2 बॉलवर राहिली बॅट्समन जुगलची. 22 बॉल मध्ये अजूनही 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडस दूर आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघर्ष मात्र जरूर करावा लागेल बॅट्समन जुगलला, कारण कमबॅक करण्याची धमक आहे गोलंदाजामध्ये आणि तेच प्रात्यक्षिक साकारावं लागेल. गंगा इंगोईला अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय, एकेरी धाव देखील पूर्ण होईल. सेकंड रन साठी कॉल परंतु तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 22 रन. 21 बॉल मध्ये अजून 51 धावा कंप्लीट करायच्या आहेत. निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागेल, बॅट्समनला जकडून ठेवावं लागेल. त्या मोमेंटलाच कुठेतरी चॅम्पियन 11 नवी मुंबई हा संघ कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्या. एखादा गोलंदाज ज्यावेळेस कमीत कमी रन खर्च करतो येणारा बॉलरचा कॉन्फिडन्स वाढला जातो, परंतु या क्षणाला कुठेतरी थोडासा गंगा महाग ठरलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. क्रिकेट मधला सर्वाधिक सुरक्षित फटका आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला 4 रनसाठी हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26. 20 बॉल आणि आता मात्र 47 रनची गरज. 4 बॉल मध्ये अवघ्या 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गंगाने. विनर स्पोर्ट्स नालासोपारा या टीमच्या माध्यमातून अनेक स्पर्धा हा खेळाडू खेळला, तोच गंगा आपल्याला पाहायला मिळतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल वेग भरपूर होता. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल परंतु मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि एकेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या
आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 29 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 19 बॉल मध्ये अजूनही 44 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला टॉस साठी यायचं आहे. आणखी एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल की काय? येस, इट इज अ 1 रन. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज धीरजने. त्यानंतर स्पेल नंबर 2 मध्ये गंगा थोडासा महागडा ठरला. 24 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर बिनगडी बाद 30 रन. 18 बॉल मध्ये 43 धावा. 18 बॉल मध्ये अजूनही येणारे 18 बॉल आणि 43 रनची गरज. धीरज पुन्हा एकदा येईल. या बॉलवर धीरजवर देखील हा हल्ला चढवलाय. विश्वजीत देखील आक्रमकतेचं रूप धारण करतोय. त्याच्या बॅटमधून हा एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये संयमाचं पालन केलं परंतु या मोमेंटला इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 बॉल मध्ये अजूनही 37 धावा पूर्ण करायच्या आहेत. शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन विश्वजीत ठाकूरने. सोळा बॉल मध्ये अजूनही 37 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्विच इट. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक. विश्वजीत ठाकूर ब्रँड ऑफ दिघोडे. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील सर्वात देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि त्यानंतर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. 16 बॉल मध्ये आता मात्र धावा पूर्ण करायच्या. 15 बॉल मध्ये आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. 31 रन. चला टॉस साठी या. डोंबिवली टीमचे कॅप्टन बॉलर पुन्हा एकदा धीरज सज्ज होतोय. हा बॉल देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. लॉंगॉनला भाविश नाईक आहे. बॉल जज करेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 43. 14 बॉल आणि 30 रनची गरज. अप्रतिम, लाजवाब. जुगल देखील थांबणार नाही. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीचा पुरेपूर वापर. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता कोलर पद्धतीचा हा बॉल आणि एक चांगला स्ट्रोक वाईड इस्ट लॉंग ऑफ च्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्याने सामन्याचे चित्र बदललं गेलं. टीमची धावसंख्या 49. 13 बॉल आणि 24 रनची गरज. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. हा थोडासा धीम्या गतीचा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे 24 धावा. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप केली या दोन्ही बॅट्समनने. 12 बॉल मध्ये 24 रन अजूनही पूर्ण करायच्यात. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल? कॅप्टन भूषण पाटीलच्या माध्यमातून पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल आणि 24 रनची गरज.
तर प्रवीणजी वेलियत यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय, ज्यांच्या माध्यमातून जय नानोबा ट्रॉफी 2024 यांच्या माध्यमातून जे आपल्याला आकर्षक चषक पाहायला मिळतात, ते चषक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत असे प्रवीणजी वेलियत यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. युवा उद्योजक आहेत प्रवीणजी वेलियत. गोलंदाज स्वराज आपल्याला पाहायला मिळतोय, स्वराज म्हात्रे अपकमिंग रायझिंग स्टार आहे नवी मुंबईचा आणि भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. या बॉलवर देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गौरवच्या माध्यमातून होते ही चूक. एक धाव देखील पूर्ण केली, सेकंड रन साठी कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या 55 धावा, येणारे 10 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय, नो बॉलचा इशारा आलाय. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रन साठी कॉल आणि या क्षणाला नो प्लस 2 आणि टोटल 3 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. विश्वजित ठाकूरला ज्या ज्यावेळेस संधी मिळाली त्या त्यावेळेस संधीचे सोनं आतापर्यंत विश्वजित ठाकूरने केले. ज्या प्रकारे संपूर्ण टेनिस बॉल बरोबर रबर बॉल क्रिकेटचं विश्व जिंकलं आपल्या खेळीच्या जोरावर. गोलंदाज सज्ज होते. फ्री हिटचा हा बॉल, हवाई सफर, हा षटकार. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 64 धावा. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट प्लस 1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ऍड होतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 66 रन होतील. 9 बॉल मध्ये 7 रनची गरज. जुगल आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उसळी घेतली चेंडूने. 8 बॉल मध्ये 7 धावा या क्षणाला पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर देखील आक्रमण केलंय आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमला. येणारे 7 बॉल आणि 7 रनची गरज. न्यू बॅट्समन आकाश चांगला स्टार्ट निर्माण करून दिला आपल्या टीमला जुगलने. खुल्लर पद्धतीचा हा बॉल, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 6 बॉल आणि 7 रनची गरज. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला खेळ बदलू शकतो, परंतु कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल कर्णधार भूषण पाटील यांच्या माध्यमातून. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण बऱ्याच वेळेला पाहतो की 6 बॉल मध्ये 1 धाव देखील होत नाही.
तर चला टॉस साठी यायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. नमित पाटीलला इन्व्हाइट केलंय. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलर मध्ये. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. रनआउटची संधी आणि बॅट्समन पोहोचलाय क्रीज मध्ये. पाच बॉल आणि 5 रनची गरज. या बॉलवर देखील आक्रमण जरूर केलंय आणि हा विजयी फटका पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूरने हा सामना जिंकून दिलाय आपल्या टीमला. आणि वेलकम दीपूदादा माये, आपलं देखील सहर्ष स्वागत. तर प्रवीण दादा यांना मी आमंत्रित करतोय. प्रवीण दादा वेलियत यांच्या माध्यमातून कुमार तनुष प्रवीण वेलियत यांच्या सौजन्याने संपूर्ण चषक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमने टॉस जिंकलाय. विशाल दादा, आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्या. तर विनंती असेल की जो संघ बॅटिंग करेल त्यांच्यासाठी आसनाची व्यवस्था आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे. तर या सामन्याचे हिरो आहेत विश्वजित ठाकूर. तर अंकुश दादा टकले